तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल सक्सेस की MPC UPC वर। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही PYQ जर बघितला असाल नीट त्याची ॲनालिसिस जर केली असेल तर तुम्हाला कळालंच असेल की जी आपली ब्रिटिशकालीन ज्या पद्धती होत्या महसूल वगैरे गोळा करण्याच्या त्या कशा होत्या ह्याच्यावर आयोगाने दरवेळेस दरवर्षी असे एक दोन क्वेश्चन विचारतात। तर विद्यार्थी मित्रांनो, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे। तर आपल्याला अशी सिरीज प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिकची आणि टिप ऑफ द डे 15 सेकंदाचा जो व्हिडिओ असेल त्यात आपल्याला अशी इन्फॉर्मेशन घ्यायची। तर तुम्ही सर्वांनी आपला YouTube चॅनल फॉलो करून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू आज शॉर्टमध्ये तर महसूल पद्धत कशा टाईपच्या होत्या काय होत्या। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जी कायमधारा जी ही महसूल पद्धत होती ती कशी होती विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे सर्वप्रथम ब्रिटिश शासन यायचा। ब्रिटिश शासन हा समजा ब्रिटिश शासन, त्याच्यानंतर ठेकेदार आणि ठेकेदार नंतर कोण विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी। म्हणजे हे ठेकेदार विद्यार्थी मित्रांनो शेतकरी वर्गावर खूप जुलूम करायचे। त्याच्यामुळं मग कसं शेतकऱ्यांची खूप चांगली पिळवणूक व्हायची। त्याच्यामुळं मग शेतकऱ्यांनी आंदोलनं वगैरे केले विद्यार्थी मित्रांनो। तर ती पद्धत अशी होती आणि ती त्याचे क्षेत्र कुठं होते, म्हणजे ती पद्धत कुठं लागू होती, ती बंगाल प्रांतामध्ये, नंतर बिहार, ओरिसा, बनारस आणि कर्नाटक। तर इथं ती पद्धत विद्यार्थी मित्रांनो लागू होती। आयोग डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला मॅच द फॉलोइंग पेअरमध्ये कुठं कोणती पद्धत कुठं होती। आणि त्याचे ब्रिटिश भारतातील व्याप्त एकूण क्षेत्रफळ 19% त्याने कायमधारा पद्धतीने क्षेत्र व्यापलेलं होता। आणि जे ते स्टार्ट केलं कोणी, त्याचे जे जनक होते लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि जॉन शोअर हे। आणि त्याची सुरुवात कधी झाली विद्यार्थी मित्रांनो, कायमधाराची 1793 मध्ये। तुम्हाला आयोग डायरेक्ट ह्या क्वेश्चन ह्या चार्टवर विचारू शकतो विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, करून घ्या। आणि नंतर मित्रांनो, महालवारी पद्धत ही जी पद्धत आहे ती पद्धत उत्तर प्रदेश, मध्य भारत आणि पंजाब आणि आग्रा इथं लागू होती विद्यार्थी मित्रांनो। आणि ती त्याचे ब्रिटिशचे व्याप्त क्षेत्रफळ किती होते, 30%, म्हणजे 30% विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर मग त्याचे जनक कोण होते, मार्टिन बर्ड आणि हॉल्ट मॅकेंजी हे कोण होते, त्याचे जनक होते विद्यार्थी मित्रांनो। आणि ती सुरुवात 1822 पासून झाली। पुढे विद्यार्थी मित्रांनो, रयतवारी ही जी महत्त्वाची होती, कारण जास्त वेळ ही पद्धत नंतर लागू झाली आणि ही आपल्या मुंबई साईडला इकडं चालू झाली ती बॉम्बे प्रांतामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी रयतवारी पद्धत होती त्याचं कसं होतं आपण आधी कन्सेप्ट समजून घेऊ। ती ब्रिटिश शासन आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जे ठेकेदार होते का कायमधारीमध्ये, ते ठेकेदार इथे वगळण्यात आले, कारण ते ठेकेदार शेतकऱ्यांचे खूप चांगली पिळवणूक करून घ्यायचे। म्हणून शेतकऱ्यांनी सगळ्यांनी म्हणजे नाराजी व्यक्त केली, आंदोलन वगैरे केले। मग नंतर ही रयतवारी पद्धत लागू झाली विद्यार्थी मित्रांनो। आणि रयतवारी पद्धत डायरेक्ट ब्रिटिश शासन आणि शेतकरी मधला जो ठेकेदार होता तो बंद केला विद्यार्थी मित्रांनो। ही पद्धत कधी लागू झाली, 51 आपली क्षेत्र बॉम्बे आणि मद्रास प्रांतामध्ये ही लागू झाली, बॉम्बे आणि मद्रास आणि आसाममध्ये। आणि 51% त्याचे ब्रिटिश भारतातील व्याप्त क्षेत्रफळ होते। आणि त्याचे जनक थॉमस मॉनरो आणि रीड। आणि त्याची सुरुवात कधी झाली विद्यार्थी मित्रांनो, 2820। तर विद्यार्थी मित्रांनो, हा शॉर्ट व्हिडिओ आहे। तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि इन्फॉर्मेशन ही तुम्हाला क्वालिटीची आहे की नाही ते सांगा। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण शेअर करा। चला, धन्यवाद विद्यार्थी।